सोलापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्जावरती देखील आक्षेप घेण्यात आला। अपक्ष उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी राजेंद्र राऊत यांच्या अर्जावरती आक्षेप घेतलेला आहे। तर काल अर्ज भरण्याची ही अंतिम तारीख होती आणि आज अर्जाची छाननी केली जाते। त्याच वेळेला हे अर्जांवरती आक्षेप घेतले जाताना आपण बघतोय। एकीकडे पुण्यामध्ये विक्रम काकडे यांच्या अर्जावरती आक्षेप घ्यावा अशी मागणी केली जाते, दुसरीकडे सोलापूरमध्ये देखील विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीच्या अर्जावरती देखील आक्षेप घेतला जातोय। शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी राजेंद्र राऊत यांच्या या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतलेला आहे। आफताब शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। आफताब, काय नेमका मुद्दा आहे, का आक्षेप घेतला जातोय? यामिनी खरं तर सोलापूर विधान परिषदेसाठी दोन प्रमुख उमेदवार जे आहेत, काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आणि भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत, या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अर्जावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत। काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांनी ज्या अर्जामध्ये सूचकांची नावं नमूद केलेली आहेत, त्यातील सूचक असलेले नागेश भोसले यांनी स्वतः आक्षेप घेतलेला आहे की सूचक म्हणून त्यांची जी सही करण्यात आली ती बोगस आहे, मी स्वतः सही केलेली नाही, असं ॲफिडेव्हिट त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्यामुळे हे अर्ज राहतं की बाद होतं याकडे सगळ्यांचं लक्ष नसणार आहे। तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यावरती देखील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अपक्ष उमेदवार रमेश बारसकर यांनी आक्षेप घेतलाय। राजेंद्र राऊत हे आमदार असताना त्यांनी शासकीय निवासस्थानाचा वापर केलाय का याची माहिती अर्जामध्ये दिलेली नाही, ही माहिती लपवण्याचा प्रयत्न राजेंद्र राऊत यांनी केला, असा आक्षेप जे आहे ते या अर्जावरती घेण्यात आला। सोबतच वयाची जी नमूद तारीख आहे ती चुकीची आहे, नावापुढे श्री लावण्यात आलेला आहे, असे काही आक्षेप देखील रमेश बारसकर यांनी नोंदवलेले आहेत। या सगळ्या आक्षेपांची सुनावणी जी आहे ती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासमोर पूर्ण झालेली आहे। दुपारी 1 वाजता या अर्जांच्या संदर्भातले निर्णय अपेक्षित आहे। यासोबत न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार आठवले यांनी सर्व सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या बोगस केल्याचा एक आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे हे देखील प्रकरण अत्यंत गंभीर आहे। या सगळ्यांसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावं लागणार आहे। यामिनी, अगदी आफताब, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।